नमस्कार मैत्रिणींनो, भेंडी चिकट होते का? हा मग एक सिक्रेट ट्रिक बघा. व्हिडिओ कुठे स्किप करू नका. मी ते भेंडी व्यवस्थित छान स्वच्छ पाण्याने 2 पाण्याने धुवून घेतली आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित छान छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत बारीक. हे बघा, अशा प्रकारे मी ते भेंडी कट करून घेतली आहे. त्याच्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळी घेतले आहेत. हे बघा, अशा प्रकारे मी लसूण कट करून घेतला आहे. त्याच्यानंतर इथे 4 ते 5 हिरवी मिरची कट करून घ्यायची आहे आणि 1 चम्मच हळद घ्यायची आहे. त्याच्यानंतर मी ते कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच तेल टाकायचं. परफेक्ट भेंडी रेसिपी सोपी आणि झटपट. इथे अशा प्रकारे बघा, तेल गरम झालं आहे. त्याच्यानंतर 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे आणि आपण कट केलेलं ते हिरवी मिरची आणि लसूण लगेच तेलामध्ये टाकायचं. याला व्यवस्थित छान परतून घ्यायचं. ही रेसिपी खूप इझी आहे. त्याच्यानंतर 1 चम्मच हळद तेलामध्ये टाकायची, व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची. ही रेसिपी खूप झटपट आणि सोपी आहे, नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये कट केलेली भेंडी टाकणार. याला छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं. याच्यामध्ये मीठ व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. आपण भेंडी अगोदर धुवून आणि पुसून स्वच्छ कट केलेली आहे, त्यामुळे आपली भेंडी इथे चिकट होणार नाही. त्याच्यानंतर आपण इथे लास्टला मीठ टाकलं आहे. ते बघा, अशा प्रकारे सुटसुटीत आणि मोकळी भेंडी आपली. हे बघा, अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्यावर मी थोडा वेळ म्हणजे 1 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. तुम्ही म्हणणार, झाकण ठेवल्याने चिकट होणार नाही का? नाही, चिकट होणार नाही. अगदी हे बघा, अगदी सुटसुटीत आणि मोकळी भेंडी तयार आहे तुमच्यासमोर. भेंडी पूर्ण ड्राय करा, पाणी नसावं. असं जाडसर शेंगदाण्याचं कूट घ्यायचं, ते थोडंसं टाकायचं, जास्त टाकायचं नाही. खूप इझी आणि झटपट रेसिपी आहे ही. हे बघा, मी अशा प्रकारे थोडंच घेतलं आहे. याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनिटासाठी वाफेवर होऊ द्यायचं. तुम्हाला भेंडी क्रिस्पी आवडते का सॉफ्ट? नक्की कमेंटमध्ये सांगा. हे बघा, आपली इथे अशा प्रकारे सुटसुटीत भेंडी तयार आहे, बिलकुल चिकट नाही झाली. तुम्ही मुलांना टिफिनसाठी देऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा.